मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या श्री शिवलीला अमृत कथासार यामधल्या 13व्या अध्यायाला सुरुवात करते. तर आतापर्यंत आपण 12 अध्याय ऐकून चुकलो आहोत. तर आता आपण 13व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. शिव पार्वतीचा विवाह आणि कार्तिक स्वामीचा जन्म. खूप छान कथा आहे. शेवटपर्यंत ऐका. ही कथा ऐकली म्हणजे आपल्याला 1000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि कार्तिक स्वामीच्या जन्माची कथा आहे. तर याच्याने आपल्याला 12 महिने जे काही काम पूजा पाठ आपण केली असेल तेवढे पुण्य आपल्याला फक्त ही कथा कार्तिक स्वामीच्या जन्माची कथाने आपल्याला संपूर्ण 12 महिन्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. जर कोणी नवीन आलं असेल चॅनलला सतत सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझी कथा ऐकत आहोत तर गावाचं नाव कमेंट्समध्ये नक्की करा. जय श्री महाकाल नाहीतर कमेंट्सला करा. श्री गणेशाय नमो नमः. अर्पणेचा हृदयनाथ भोळा साम सदाशिव, कर्पूर गौरा नीलकंठा, गजाननाचा पिता असा जो शंकर, त्याच्या चरणावर आधी सगळेजण नम्र होऊन वंदन करूया. सुशौनिक व इतर ऋषींना सांगू लागले. अध्याय 13वा आहे. शिव पार्वतीचा विवाह, कार्तिक स्वामीचा जन्म. फार वर्षापूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता. शंकरांना त्याने मुळीच आमंत्रण दिले नव्हते. इतर सर्व देवांना मात्र मानाने बोलवले होते. ब्रह्मदेव आणि विष्णूसुद्धा ज्याला नेहमी वंदन करीत असतात त्या शंकराने त्याने जाणून बुजून मुद्दामच वगळले होते. एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदासुद्धा सुरू केली होती. काय ते शंकराचे रूप, आहा ध्यानच नुसते. गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंडकाची माळ काय घालतो, मेलेल्या हत्तीचे ओले कातडे पांघरतो, त्याला दुर्गंधी तरी कशी काय येत नाही. बरं तो राहतो तरी उत्तम महालात असे म्हणावे तरी तसेही नाही. वेड्यासारखा गावाबाहेरच्या एकांत जागी शमशानात राहतो. शमशानातील मेलेल्या माणसाच्या कवटीची भांडे करून दारोदारी भिक्षा मागतो. चिताभस्म करतो. संपूर्ण अंगाला ते चिताभस्म लावतो. भयंकर असे फुत्करणारे विषारी साप अंगावर काय खेळवतो. त्याच्या भोवताली सतत भूते काय नाचत असतात. या पृथ्वीवर जे अभद्र आहे ते सर्व शंकराला आवडते. कुठल्याही कशाला न विचारता कुणालाही काय बी देऊन टाकतो. कशाचीही विचार करत नाही. याला काय देव म्हणायचे. नेहमी रागावलेला संतापलेला चेहरा आणि साऱ्या त्रिभुवनाला जाळून टाकेल असा भगभगीत तेज असणारा, साऱ्या त्रिभुवनाचा जाळून टाकील असे भयभीत तेज असणारा, त्याचा तिसरा डोळा पाहताच अगदी कंटाळा येतो. डोळ्यावरून जटेतले गंगेचे पाणी ओघळते आहे आणि स्वतःच्याच कीर्तनात दंग होऊन स्वतः नाचत आहे असे याचे ध्यान आहे. अगदी किळस येते त्याच्याकडे पाहताना. राक्षसांना कसले वर देऊन यानेच माजवून ठेवले आहे. याला लहान थोर कोण हे मुळीच सुद्धा समजत नाही. नंदी बैलासारखा मूर्ख पशु म्हणजेच याचे वाहन आहे असे शंकर याला कसा काय मोठा देव म्हणायचे. अशा प्रकारे दक्ष राजा रोज निंदा करीत असे. त्याला कारणही तसेच होते. म्हणून एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता. पण शंकरांनी सासऱ्याकडे लगेच लक्षच दिले नाही. तेव्हा ते उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे शंकरावर दक्ष राजा रागावला होता. शंकरांना तो यज्ञ भागही देत नसे. वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते. दक्ष राजाचे तसेच झाले होते. दक्षाने शिवाला बोलवले नाही म्हणजे एका प्रकारे विनाशकाली विपरीत बुद्धी होय. दक्षाला माहीत होते की उमानात ज्याला आवडत नाही त्याचे यज्ञ जप तप सर्व फुकट आहे असे समजावे, व्यर्थ आहे असे समजावे. जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकट एकामागून एक कोसळत असतात. हे सर्व माहीत असूनही दक्ष राजा हे विसरून गेला होता. इकडे कैलास पर्वतावर भवानी आपल्या माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती. पार्वती माता म्हणजे एक स्त्री होती. माहेरची होड सर्वांना राहते तर माहेरची होड तिलाही फार होती. माझ्या वडिलांच्या घरी आता यज्ञ होणार आहे, त्याचे बोलवणे का नाही आले. त्याची कन्या आहे मी, मला माहेरचे बोलवणे येणार. दक्ष राजा आपल्या कन्याला कसे विसरतील. हे मी श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कन्या त्यांची असून कसे माहेरचे बोलवणे आले नाही अशी पार्वती माता मनातल्या मनात बोलत होती. आपले पिता तर फार मोठा यज्ञ करत आहे, अनेक जणांना तो बोलवणारच आहे, त्याचे आपल्याला आमंत्रण नक्की येईल असे तिला वाटत होते. अर्पणा शंकरांना म्हणाली, देवा माझ्या सर्व बहिणींना पित्याने यज्ञाकरता आमंत्रण दिले आहे असे मला नक्की माहिती आहे. मग तो मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरला आहे का काय ते समजत नाही. त्याचे बोलणे आले नसले की मगच मी
जाऊ का माहेरी, असे ती शंकरांना म्हणाली. माझ्या बहिणी मेवणे इतर माहेरच्या नातेवाईकांची भेट तरी होईल या निमित्ताने. तेव्हा शंकर म्हणाले, हे सुंदरी, तू तिथे जाऊ नकोस असे मला वाटते. तुझा पिता माझा नेहमी रागराग करीत असतो, माझी नेहमी निंदा करतो, हे तुला चांगले माहीत आहे. त्यामुळे तो तुझाही अपमान करेल. ज्याला आपल्याबद्दल प्रेम नाही त्याचे तोंडही पाहू नये, शंकर असे सांगत आहे. तोच तोंडाने नारायण नारायण असे म्हणत नारद मुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची वाट कधीच पाहू नये असे नारदाने पार्वती मातेला सांगितले. पार्वती मातेला ते एकदम पटले आणि ती आपल्या पती शंकर यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नंदीवर बसून चटकन दक्ष राजाकडे जाण्यासाठी निघाली. तिने आपल्याबरोबर भूतगण घेतले. अशा तऱ्हेने सर्वजण चालत असताना दक्ष राजाच्या घर आले. राजाच्या घरासमोर खूप मोठा यज्ञ, सुंदर असा मंडप घातला होता. सर्व देवांनी ऋषी मंडपात सन्मानपूर्वक आपापल्या आसनावर बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची यथासांग पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून होम कुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहून आलेल्या सर्व देवांना ऋषींवर नजर वर करून नसते पाहिले देखील नाही. नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली, तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. भवानीला वाटले, धुराने पित्याचे डोळे बंद झाले असल्याने कदाचित मी पित्याला दिसलीच नसेल. तरी पण दक्ष राजाने सर्व बहिणींचा खूप खूप आदर सत्कार केलेला स्पष्टपणे दिसत होता. पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली, पण मातेने ही मान दुसरीकडे मुद्दामच फिरवली. दक्ष राजा मनात म्हणत होता, या भवानीला कोणी येथे यायला सांगितले होते? ही आणि हिचा नवरा तो जोगाड्या मला दृष्टीसमोर सुद्धा नको वाटतात. इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा पार्वती, तुला कोणी बोलवणं केले होते? माझ्या डोळ्यासमोर तू आणि तुझा पती नकोय. काय तुझा पतीचा अवतार न काय त्याचे राहणे वेड्यासारखे. तो स्मशानात काय राहतो, पूर्ण अंगावर राग काय फासडतो. माझ्या डोळ्यासमोरून जा असे दक्ष राजाने पार्वती मातेला बोलले. असे पार्वतीकडे पाहत दक्ष राजा बोलला. आपल्या अशा तऱ्हेने चाललेली उपेक्षा पाहून आदी माया, आदी शक्ती, ब्रह्मांडाची स्वामिनी, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असलेली पार्वती मनामधून अतिशय संतापली. तिचा चेहऱ्यावरचा संताप पाहून सर्व देव खूप घाबरले. आता पुढे काय होते याची सर्वजण चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी एकदम समोरच्या हवन कुंडातच उडी टाकली. त्याबरोबर सगळी पृथ्वी डळमळू लागली. शेषनाग सुद्धा थरथर कापू लागला. वैकुंठ आणि कैलास उलटे पालटे झाले. यमराज सुद्धा अतिशय घाबरला. पार्वती बरोबर आलेले सर्व शिवगण लगेच तसेच धावत धावत परत शंकराजवळ आले आणि दक्षाच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार त्यांनी सविस्तरपणे जसाच्या तसा शंकरांना सांगितला. हे ऐकताच शंकर आश्चर्य व संतापाने म्हणाले, काय पार्वतीने यज्ञ कुंडात उडी टाकली? हे खरे आहे. माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो. शंकर संतापाने लाल लाल झाले आणि आपल्या जटा रागाने आपटायला सुरुवात केली. प्रलय, अग्नी आणि 12 सूर्य जर एकत्र झाले तसे शंकर भयंकर असे दगदगते रूप दिसेल तसे अत्यंत तेजस्वी वीरभद्र तेथे आले. त्यांच्या तेजात चंद्र सूर्य सुद्धा डळमळत होते. आकाशाला झोडपल्यामुळे की काय चांदण्यांचा सडा पडला होता. पृथ्वी पार बुडू लागली होती. 14 लोकात आवाज दुमदुमत होता. इकडे दक्षाच्या घरी सुद्धा रक्ताचा पाऊस पडायला लागला. दिवसा दक्षाच्या नगरीत सर्वत्र घुबडे ओरडू लागली. शंकराचे एकदम वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्ती एकदम लोप पावली आणि अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावर निघाला. त्याच्याबरोबर 21 कोटी पद्मे एवढे अफाट सैन्य होते. 8 कोटी गण बरोबर घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागवलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला होता. हे पाहतात दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व वाट फुटेल तिकडे पळू लागले. तिन्ही लोकात अतिशयच आक्रोश सुरू झाला. प्रलयकालाच्या अग्नीने सुद्धा आता उग्र रूप धारण केले. वीरभद्राची भीती घेऊन पळताना अनेकाची फजिती झाली. काहीची पळता पळता धोत्रे सुटले. काहींना अत्यंत घाबरल्याने धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले. कोंबड्याचे रूप घेऊन चंद्र धूम पळाला. बगड्याचा वेश घेऊन यमाने आपले खरे रूप दडवळले. नैऋत्यपती कावळा बनला. रसनायक ससा बनला. अर्क कबूतर झाला. अशा तऱ्हेने प्रत्येकाने वेगवेगळी रूपे घेतली आणि सर्व वेगाने पळून गेले. नाना पक्ष्यांची रूपे घेऊन तेथे आलेले नवग्रह पळून गेले. इंद्र किराचे रूप घेऊन पळाला. एवढ्यात दक्षावर विजयसारखा वीरभद्र येऊन कोसळला. आपल्या 6 हातात त्रिशूळ, डमरू, धनुष्यबाण वगैरे शस्त्रे घेतलेला वीरभद्र रागाने लाल होऊन थरथरत होता. त्याने एकाक्षणी आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली. कुशाच्या सगळेच्या सगळे दात पाडून टाकले. भगदेवाचे डोळे फोडून त्याला पार आंधळा बनवले. ऋतत्वाच्या मिशा उपटून तोडल्या. अनेकांना पाय धरून गरागरा फिरवून जमिनीवर
आपटले, अनेकांचे हातपाय मोडले. वीरभद्राला पाहताच काही जणांचे तर प्राणच तत्काळ निघून गेले. वीरभद्राचे पाठोपाठ रागावलेले शंकर सुद्धा आले आणि त्यांनी दक्ष पुतण्याला ठार मारले. यज्ञकुंड यज्ञमंडप संपूर्णपणे पार मोडून तोडून एकदम दूर फेकून दिला. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तू अहंकाराने आणि जाणून बुजून मुद्दामच शंकराची निंदा केलीस. आता त्याच्या परिणामाला भोगायला तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर खडगाच्या एका पटक्यातच धडा वेगळे केले. ते शिर वर आकाशात उंच उडाले आणि खाली येऊन धरणीवर पडले. वीरभद्र त्या शिरावर नाचला आणि त्या शिराचा पार चेंदामेंदा करून टाकला. इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण तो शेवटी आपला सासरा आहे. त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय रागवलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या स्तुतीमुळे शांत झाला आणि त्या देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाच्या शिराचा वीरभद्राने चेंदामेंदा केला होता आणि तो शूर आता अजून भलताच रागात होता. तो मोठ्याने गर्जना करून म्हणत होता, जे शिवाचे द्वेष करतील त्यांना मी जन्माची अद्दल घडवेल, अशी शिक्षा करणार नाही. जे करणारा आणि जे कधी तोंडारे शिवनाम घेत नाही त्यांची जीभ मी तोडून टाकेन. जो शिवाची पूजा करीत नाही त्याचे काही विचार न करता मी हातपाय तोडून टाकेन. जो शिवालयात जात नाही त्याला जन्मभर ठार आंधळा करेल. विष्णू मोठा शंकरला आणि याच्यात भेदाभेद करेल, म्हणजे त्यांची जिवे मारून टाकेल. मी दक्षाचे शिर तुम्हाला देणार नाही, असे वीरभद्राने म्हटले. मी जिवे मारून टाकेन. मी दक्षाचे शिर तुम्हाला देत नाही. काय करायचे ते करून घ्या. बघूया आता माझ्याशी 2 हात करायला तयार व्हा. पाहूया कोणाची हिंमत आहे माझ्याशी लढायला. शेवटी एका बोकड्याचे डोके आणले आणि दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला. लगेच शंकर तीर्थयात्रेला निघून गेले. 12 वर्ष रानावनात ते हिंडत होते. त्यानंतर शंकर स्मशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी 1000 वर्ष घनघोर असे तप केले. प्रत्येक जन्मदात्या मात्यापित्यांनी केलेली उपक्षा मनास लागलेल्यामुळे आपण पतीचे न ऐकता माहेरी आलो असे मनातून वाटल्यामुळे इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने भवानीचा आपला जन्म संपवून टाकला. हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिचा एक भाऊ होता, त्याचे नाव होते मैनाक पर्वत. अख्ख्या ब्रह्मांडात तिच्यासारखी अतिशय सुंदर स्त्री नव्हती. तिचे सौंदर्य एवढे अप्रतिम होते की तिला नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव आणि पृथ्वीवरचे राजे हिमालय पर्वताकडे सारखे सारखे येत असत. हरणे आणि मासे हे सुंदर डोळे असलेली प्राणी सुद्धा तिचे नेत्र पाहून लाजत असत. स्वर्गातील सूर्योत्तम अशा अप्सराचे सौंदर्य तिच्यापुढे फिक्के पडत होते. मोठे मोठे लांब लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुखकमल, गोड आवाज, अतिशय नाजूक सावळी अंगकांती तिला खूपच शोभून दिसत होती. आणि मग तिने आता आदिमाया जगदंबाईने तिच्या स्वरूपात आदिमाया आता पुन्हा एकदा कन्या रूपाने हिमालयाच्या पोटी अवतरली. आणि मग तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेळ लावत होता. ती बोलू लागली. ती तेजस्वी प्रकाश पडत असे. जिथे जिथे तिची पावली उमटत होती तिथे तिथे सुंदर अशी सुगंधी कमळे निर्माण होत असे. त्या कमळांच्या मधुर वासाला भुलून वसंत ऋतू तेथे सारखा नुसता पिंगा घालीत होते. सोन्यांची सुगंधी अतिशय नाजूक कैलासावरून पृथ्वी हिमालयात आली आहे असे पार्वतीला पाहताच पाहणाऱ्यांच्या मनात वाटत असे. एकदा असेच नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता नागराज हिमालय शंकराच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी त्यांच्या बरोबर त्याची कन्या पार्वतीही होती. शंकराला नमस्कार करून त्याने शिवस्तुती आरंभली. पार्वती ही पित्याबरोबर तल्लीन होऊन शिवभजन करू लागली. आपला 60,000 अतिशय सुंदर अशा मैत्रिणीसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकाणी शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असतात त्या ठिकाणी येत आणि विविध प्रकारच्या सेवा करत. तारकासुराची 3 मुलग ताराक्ष, विंदून, मालिनी आणि कमललोचन हे तिघी भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करीत होते. 1000 कमळे घेऊन रोज तिघीजण शंकराची पूजा करीत असे. एक दिवस त्या 1000 कमळात चुकून एक कमळ आले आणि आता ऐनवेळी कमळ कसे मिळणार म्हणून कमळाचे फूल नसते तर आपल्याकडे आपले शिर आहेच असा विचार करून त्याबरोबर 3 तारक पुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी तोडून शंकराला वाहिली. त्याबरोबर त्यांना शंकर प्रसन्न झाले. त्या 3 राक्षसांना त्यांनी मागितले ते वर देऊन टाकले. त्यामुळे तारकापुत्रचा उन्मंत झाला आणि त्रिभुवनाला अनविंत छळू लागला. त्यांनी देवांना सुद्धा स्वर्गातून हाकलून दिले. त्यांच्या अशा उन्मत्त वागण्यामुळे सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार माजला होता. देव ऋषी सर्वत्र मिळून वैकुंठात जगताचा पालनहार विष्णूच्या दर्शनासाठी गेले. विष्णूची प्रार्थना करून त्यांना सर्व वृत्तांत कथन केला.
त्यानंतर विष्णूसह सर्व शंकराच्या जवळ आले आणि त्यांची स्तुती करू लागले. मी प्रसन्न आहे, हवा तो वर मागा, उदार सदाशिव उद्गारले. मग विष्णूंनी पुढे होऊन त्रैलोक्याचे घराणे शंकराच्या कानावर घातले. ते ऐकून शंकर म्हणाले, मला एक उत्तम रथ पाहिजे. मी त्रिपुरासुरास मारीन. आम्ही तसा रथ सजवून देतो. पृथ्वीचा रथ तेजस्वी, सूर्य चंद्र ही त्याची 2 चाक्यात, उत्तुंग असा मंदारगिरी हा ध्वज, 4 पुरुषार्थ, रथाचे मजबूत स्तंभ, 4 वेदाचे घोडे, शास्त्राचे दोर, पुराणाचे तटबंध, उपपुराणांचे टोकदार किडे, कनकाद्रिकाचे धनुष्य, भोगिंद्र धनुष्याची दोरी, वैकुंठचा सुकुमार हा तीक्ष्ण बाण करून तसा हा सुंदर रथ सजवून देतो. पण त्रिपुरासूर त्याच्या साथीच्या राक्षसाचा वध करा. सर्वांनी शंकरला आणि त्या रथात चढवले. त्याबरोबर रथ एकदम पार रसातळला जाऊ लागला. सर्वांनी आपापला सर्व जोर लावला, पण रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत टोकदार शिंगांनी त्या दिव्य रथ बाहेर काढला. मग एक पाय रथात, एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी त्रिपुरासुरा बरोबर घनघोर युद्ध केले. अनेक राक्षसांना मारले. वीरभद्रानेही आपले युद्ध कौशल्य पणाला लावून असंख्य राक्षसाचा वध केला. पण राक्षसाकडे भरलेले अमृताचे कुंड होते. ते अमृत मेलेल्याच्या राक्षसावर शिंपडून राक्षस पुन्हा जिवंत करीत असे. मग शिवांनी मेघशस्त्र सोडले, अमृताचे कुंड पाण्यात बुडवून टाकले. परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुर राक्षस वर अंतराळात भ्रमण करीत असल्याने शंकराच्या बाणाला तो बळी पडत नव्हता. अशा तऱ्हेने शंकर आणि त्रिपुर राक्षसांचे युद्ध अनेक वर्ष युद्ध चालले. शंकराच्या अंगातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या. वाहता वाहता त्या घामाच्या पाण्याची नदी बनली आणि नदी म्हणजे भीमरती गंगा होय. जे या शंकराच्या घामामधून तयार झाली भीमरती अशी गंगा आहे. आणि नेत्रातून जे जलबिंदू पडले त्यांचे रुद्राक्ष झाले. शिवाच्या जे नेत्रामधून जे अश्रू वाहिले त्यांचे रुद्राक्ष बनले. दैत्यांच्या स्त्रिया अत्यंत पतिव्रता होत्या. त्यामुळे त्यांच्या पुण्याईने शंकरांना जय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियात केला आणि अपवित्र असे चारवाक शास्त्र त्यांना सांगितले. ऐकल्यानंतर पतिव्रता सोडून त्या व्यभिचार करू लागल्या. लगेच शंकरांनी आपले दिव्य धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा विष्णू बाण सोडला आणि आणखी पाशुपतास्त्रांची स्थापना केली. मग तो तेजस्वी बाण सनसनत निघाल्याने प्रलय आग्नेची भयंकर मोठी ज्वाला, कृत्तांत काळाची जीभ किंवा प्रलय मेघातील वीज अशी भासावी असा तो बाण पाहून देव दैत्य दोघंही घाबरले. सप्तकोटी मंत्राच्या तेज एका बाणात एकवटले. बाणाच्या नुसत्या आवाजाने देवांची विमाने अगदी दूर पळाली आणि दऱ्याखोऱ्यात राक्षस आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसले. बाण केवळ पाहून अनेकांना मूर्छा आली आणि तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी त्या अमोघ बाणांना तारकासुराच्या 3 पुत्रांना जाळून भस्म करून टाकले आणि आपल्या पुत्राच्या अशा रीतीने वध झालेला पाहून संतापलेला तारकासूर चंद्रसूर यांना धरून नेले. भागीरथी गंगा नद्यांनाही पकडून नेले. देवांच्या बायकांना पळवून नेले. दासी काम करायला लावले. स्वर्गात ब्रह्मा विष्णू इंद्र एकत्र जमून संकटाचा विचार करू लागले. हा उन्मत्त तारकासूर शंकराच्या होणाऱ्या पुत्रांच्या हातून मारला जाईल. पण त्याकरता आधी शिव उमेचा विवाह तर करायलाच हवा. तिघांच्या मनातील हा विचार पक्की झाल्यावर त्यांनी मदनाला बोलवून पाठवले. हिमालय पर्वतावर शंकर उग्र तप असे करीत होते. त्यांना भुलव अशी सर्व देवांनी त्यांना विनंती केली आणि मग मदन आपल्या अयोध्यासह रतीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर आला. तेथे आल्याबरोबर वसंत ऋतूने सर्व वन उत्तम प्रकारे शृंगारले. अशा रीतीने पार्वतीचे लोभस रूप धारण केले. मग मदन शंकराच्या मनात अगदी गुपचूप शिरला. बाकरे किलबिलाट करून शंकराच्या ध्यानात व्यतीत आणीत होते. म्हणून नंदकेश्वर यांना दूर हिसकावून देत देत लांब गेला होता. त्यावेळी पार्वती अत्यंत कामातूर होऊन मदनाचे जवळ उभी राहिली. ध्यानास्थ शंकराने आपले डोळे उघडले आणि देवासमोर तो समोर मदन उभा असलेला त्याला दिसला. त्याला बघता शंकरांना फार राग आला. त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला तिथल्या तिथे जाळून टाकले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा होता. शंकराच्या अवतीभोवती शिवगण शिवदूत मोठमोठ्या बोंबा मारित होत्या. अत्यंत अश्लील शब्दात उच्चारित मदनाची टिंगल करू लागले. त्या दिवसापासून फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून बोंब मारावी अशी शंकरांनी सर्वांना आज्ञा केली. म्हणून फाल्गुन महिन्यात होळी येते आणि बोंब मारतात मुलं, म्हणून हे त्या शास्त्रांपासून ही प्रथा अजून चालू आहे. अशा तऱ्हेने शंकराला भुलवण्यात आलेल्या मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. तेव्हा रती शोक करू लागली. शंकरांनी तिला सांगितले, बाई, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल. ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग मदनाने घेतला, म्हणून मदनाला तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील असा शाप दिला होता. अशा रीतीने शंकराकडून मदनाचा शेवट झाला. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करीत होती. सप्तऋषींनी पार्वतीची इच्छा पुरी करा अशी शंकरांना विनंती केली. ते म्हणाले, हे शंकरा, पृथ्वीवर कैलास पर्वत
पर्वतातील हिमालय कन्या आपल्या प्रस्तवस्त उपास करीत आहे. आपण तिचे व्रत आचरण करावे. तेव्हा सप्त ऋषींनी म्हणाले की तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करा असे सांगितले आणि मग मी आजच हिमालयात जाऊन भक्तांचे दर्शन घेतो असे सांगितले. खरोखरच पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छितो आहे हे जाणण्यासाठी पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्या जवळ आले. तिला समजावत म्हणाले, वेडे, त्या शंकरासाठी तू एवढे तप कशाला करत आहे? तू राजकन्या आहे तर तो शंकर अगदी भिकारी आहे, महाक्रोधी आहे, हत्तीचे ओले कातडे पांघरतो, वाटेल ती कातडी नेसतो, त्या कातड्यांचा वास अंगाला येत असेल, सापांना अलंकार समजून आपल्या गळ्यात बांधून घेतो, स्मशानात राहतो, त्याच्या भोवताली भूते नाचत असतात. अशा त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर विलासी अशा विष्णूला मनाने पती म्हणून स्वीकारून काय माळ घालीत नाहीस? तुझ्यासारख्या सुकुमार स्त्रीला तो जोगाळ्या शंकर मुळीच शोभत नाही असा तो बटूचा वेश धारण करून आलेले शंकर पार्वती मातेला म्हणत होते. बटूचे ते भाषण ऐकून पार्वती अतिशय संतापली व म्हणाली, अरे बटू, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसली आहे, नाहीतर मी तुला भयंकर शाप देईल. असं आपण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवाची निंदा करणाऱ्याचे तोंडही पाहू नये. तू आता येऊन निघून जा, नाहीतर माझा संतापानावर झाला की मी तुला शाप देईन. दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूने तेथेच आपले खरे स्वरूप प्रकट केले. लगेच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरून ठेवले आणि आपल्याशी विवाह करावा असे त्याला विनवले. पार्वतीची भक्ती प्रेम पाहून शंकर तिच्यावर अत्यंत खुश झाले. ते लगेच हो म्हणाले आणि पार्वतीला आश्वासन देऊन शंकर कैलासाकडे निघून गेले. आणि पार्वतीने वडिलांकडे आली आणि रीतसर धर्मशास्त्रांप्रमाणे सप्तऋषींना शंकरांनी हिमालयाकडे पाठवले. अधरुतीने पार्वतीला म्हणाले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले. सप्तऋषींनी मनमन संवत्सरातील मदनांचा परिपूर्ण शृंगार व सृष्टीत उत्तम प्रकारे प्रकट करणाऱ्या चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह व्हावा असे शंकराचा सासरा हिमालयाला सांगितले आणि ते घरी गेले. शंकर पार्वतीचा विवाह होऊन एकदाच त्यांना पुत्र होतो कधी आणि तारकासूर राक्षसाचा वध होऊन सर्व पृथ्वी त्याच्या छळातून भयमुक्त होते कधी याची सर्व देव अगदी आतुरतेने वाट पाहत होते. झाले. लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रण केली. त्रिदशाचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात असा पाकशासन आणला. विष्णू, लक्ष्मी, ब्रह्म, सावित्री, 88,000 ऋषी आपल्या शिष्यासह लग्नाला हजर राहण्यासाठी निघाले. सिद्ध, चारुक, गुहन, पृथुगण, मरुदगण, वसु अष्टक, 11 रुद्र, 12 अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण अगदी आवर्जून लग्नाला निघाले. या वराडी असलेल्या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आले. हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, आदर सत्कार केला आणि या लग्नासाठी 10,000 मैल लांबीचा भव्य आणि दिव्य मंडप घातला. सुवर्णांची सजवलेली सुंदर घरे सर्वांना जानोसा म्हणून उत्तरायला दिली होती. शंकराचे आताचे ते तेजस्वी स्वरूप पाहून सर्वजण चकित झाले होते. हा अनादिवृद्ध पुराण पुरुष आणि नवरी अतिशय सुंदर सुकुमार अशी पार्वती म्हणजे जोडा असा काहीतरी आगळा वेगळा दिसत होता की विचारूच नका. देवक बसले. हिमालय वराला विवाहस्थळी बोलवायला आले. अष्टमहासिद्धी मंगल कार्यामध्ये स्वतःच राबत असल्याने लग्न समारंभात काही उणे राहिले नव्हते. नवऱ्याला मिरवणुकीने मिरवत मंडपात नेले. मधुपर्क वगैरे विधी हिमालयाने केले. लग्नाची वेळ जवळ आली. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाट धरला आणि त्या लावणीची तेजस्वी नवरीला पार्वतीला पाट्यावर आणून उभी केली. सूर्य लग्न घटका अगदी काळजीपूर्वक पाहत होता. बृहस्पती मंगलाष्टक म्हणत होते. संपूर्ण लग्नविधी अगदी व्यवस्थित पार पडला. सप्तपदी झाले. सर्व धार्मिक विधी यथासांग विधी झाले. पण नवरीचे अत्यंत सुंदर मुखकमल कुणीच पाहिले नव्हते. पार्वतीचे आपले मुखकमल भरजरी वस्त्राने झाकून घेतले होते. मंडपातील लज्जा होम भोवती प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले आणि त्या नखाच्या सौंदर्याने सुद्धा तो कामातूर झाला. अवस्थेत त्याचे वीर्यखलन झाले. जे जेथे पडले तेथे 1000 वालखिल्यांचा जन्म झाला. हा त्याचा जन्म उन्मत पाहून अतिशय शंकर कोपले आणि ब्रह्माचे 5वे शिर खडगाच्या एका फटक्याने तोडून टाकले. सगळीकडे गोंधळ माजला. पण भगवान विष्णूंनी सर्वांना समजूत घालून शांत केले. शंकर पार्वतीचा हा भव्य आणि दिव्य असा लग्न सोहळा 4 दिवस चालला होता. अतिशय चांगली आणि बहुमूल्य वस्त्रभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट केले. मग नवपरिणीत वधूला पार्वतीला घेऊन शंकर आपल्या कैलासावर निघून गेले.
विश्वाची उत्पत्ती थांबली आहे तेव्हा मदनाला परत जिवंत करा असे सर्वांनी विश्वनाथाची प्रार्थना केली. मग मदनाला परत पुन्हा जिवंत केले गेले. आता सर्वजण अतिशय आतुरतेने शिवभवानीला पुत्र कधी होईल याची वाट पाहत होते. आणि कारण उन्मत्त तारकासूर फारच माजला होता आणि त्याच्या छळाने कोर्याने सारी सृष्टी त्रासून गेलेली होती. शिव व भवानी हे दोघे एकांतात होते. ऋषी आणि देव कोणालाच आत प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेत 4 युग संपली पण शंकराच्या वीर्य न झाल्याने पार्वतीला पुत्र काही झाला नाही. मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेश देऊन आज शंकर पार्वती जिथे होते तेथे पाठवले. शंकर पार्वतीचे नावे हाके मारून अग्नीने त्यांना भिक्षा घातली आणि मग तेव्हा शंकरांनी पार्वतीला माझे वीर्य या अतिथीला भिक्षा म्हणून घाला अशी आज्ञा केली. पार्वतीने शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्याचे अमोघ वीर्य आणून अग्नीला भिक्षा म्हणून घातली. ते जेथे सांडले होते तेथे एक रेतकूप तयार झाला. त्यातील पाणी म्हणजे पारा जो कोणालाही हातात धरता येत नाही असा. अग्नीने हातातले वीर्य भिक्षा म्हणून स्वीकारून ते प्राशन केले. त्यामुळे त्यापासून अग्नी गरोदर झाला आणि त्याला गर्भधारण्याची फार लाज वाटू लागली. तो दूर अरण्यात जाऊन लपला. त्या अरण्यात गंगा नदी वाहत होती. गंगेच्या काठावर स्नान करून उन्हात तापत बसलेल्या त्या 6 ऋषी पत्नी त्याला त्यावेळी तेथे दिसल्या. अग्नीने आपल्या पोटातला गर्भ काढून 6 सुंदर स्त्रियांच्या उदरात गुपचूपपणे टाकला. त्या क्षणी त्या गरोदर राहिल्या. पती संगाविनाही त्यांना गर्भधारणा झाली याची लाज वाटत होती. 7 जणांनी तो आपल्या पोटातील गर्भ टाकून दिला. 6 जणांनी पोटातल्या 6 गर्भाचे भाग एकत्र केले. त्यापासून एक सुंदर कुमार जन्माला आला. त्याला 6 तोंडे होती, 12 हात होती. कार्तिक मासात कृतिका योगावर हा सुकुमार जन्माला आला. कार्तिक मासात झाला म्हणून त्याचे नाव कार्तिकीय ठेवले. त्रिकाल ज्ञानी शंकरांनी हा आपला पुत्र आहे ताबडतोब ओळखले आणि त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले. त्याच्या मांडीवर घेता क्षणी पार्वतीला पाणा फुटला. 7 वर्ष मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालन पालन केले. इकडे अग्नीने शंकराला पुत्र झाल्याची बातमी सर्वांना जाऊन सांगितली. सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलाचे नाव कार्तिक स्वामी ठेवले. प्रथमपासूनच शिवपूजक होता. त्याचे वाहन मोर हे होते. पूर्व शंकरांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी आपला अपार सेनेचा सेनापती पद छोट्या कार्तिक स्वामीला दिला. पण सर्वजण आपल्या सैन्यांसह तारकासुरावर चालून आले. तारकासुराच्या नगराला देवाच्या सैन्यांनी वेढा घेतला तरीही देवाचे राक्षस समोर काहीच आले ना. मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामीची प्रार्थना केली. तारकासुराचा वध करून साऱ्यांना अभय देण्याचं सांगितले आणि कळवळून सांगितले शिवाचा पुत्र तोच. तो लहान असला तरी सुद्धा तो पराक्रमी होता आणि त्याने फार मोठे मोठे अक्राळ विक्राळ रूप घेतले. तारकासूर एकदम अतिशय द्वेषाने त्याच्या अंगावर धावून आला. 33 कोटी देव कुमाराचे मागे उभे होते. तारकासुराने एक भयंकर अस्त्र फेकले आणि मग त्याबरोबर रणगणावर असलेल्या सर्वांची पाचावर धारणा केली बसली. परंतु वैकुंठाहून आलेल्या योग मायेने मधल्यामध्येच ती शक्ती अगदी सहजतेने एका बाजूला पाडून टाकली, निरुपयोगी ठरवली. मग तारकासुराने एका पाठोपाठ एक असा प्रचंड बाणाचा वर्षाव सुरू केला. आपले अतिशय अक्राळ विक्राळ तोंड उघडून कुमाराने तारकासुराने सोडलेले सर्व बाण गिळून टाकले. ज्या ज्या शक्ती आणि जी जी शस्त्रे कुमारावर त्याने फेकली ती त्याने आपल्या विक्राळ तोंडाने गिळून टाकली. मयुरावर बसलेला कार्तिक स्वामी आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने अगदी शेवटी ब्रह्मास्त्र सोडले, तेही कुमाराने गेले. त्यामुळे शेवटी तारकासूर निशस्त्र झाला. आता अतिशय चिडून तो रथाच्या खाली उतरला आणि कुमाराच्या अंगावर अगदी विजेसारखा धावून गेला. ते पाहून मग कुमारानेही आपल्या रथाखाली उडी टाकली आणि दोघांचे मल्लयुद्ध सुरू झाले. 7 दिवस ते मल्लयुद्ध चालू होते. खाली आपटून हवेमध्ये गरागरा फिरून कुमाराने तारकासुराला अगदी पूर्णपणे त्रासावून सोडले. शेवटी आपल्या हातात तारकासुराचे दोन्ही पाय धरून कुमाराने त्याला खाली आपटले आणि त्याचा प्राण निघून गेला. त्याचे शरीर निष्प्राप प्राण होऊन तेथे पडले. तारकासुराने मरण पावता सगळीकडे आनंद झाला. मग मंगलवाद्य वाजू लागले. अतिशय आनंदाने स्वर्गामधून देव सुकुमार पुष्टवृत्ती करू लागले आणि तारकासुराचा नगर इंद्राने लुटले. देवश्रेयांना त्या क्षणी दासीपण मुक्त झाल्या. सर्व देव सोडवले. 7 वर्षाच्या कुमाराला इंद्राने आपल्या अफाट सेनाच्या सेनापती पद दिले. नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला गेला व तेथे आपल्या मातापित्यांना नम्रपणे वंदन केले. आपल्या मुलाचा पराक्रम पाहून शंकर पार्वतीला फार आनंद झाला. पुढे त्यांनी त्या मुलाची मुंज मोठ्या थाटामाटात केली. षडानन सर्व तीर्थे फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करून त्याला फार आवडत असे. एकदा भवानीने त्याला म्हणाली, षडानना तू आता मोठा झाला आहेस म्हणजे विवाह योग्य झाला आहे, तेव्हा तू मोठ्या आनंदाने विवाह करवास गृहस्थम श्रम स्वीकार असे मला वाटते. आई, जिच्याबरोबर विवाह करवायचा आहे ती स्त्री कशी असते ग? मला अद्याप माहीत नाही, तरी तू ते मला सांग.
मी स्त्रिया कधी पाहिल्या नाहीत, म्हणून मी म्हणत आहे कशा दिसतात, कशा असतात त्या, तू सर्व मला सांग. तेव्हा सडाननाने आईला उलट प्रश्न केला. कार्तिकेचा अजाणते पाहून अर्पणा त्याला म्हणाली, मुला, अरे सर्व स्त्रिया माझ्यासारख्या असतात, माझ्यासारख्या दिसतात. हसून कुमार म्हणाला, आई, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतात ना, मग मलाही तुझ्याप्रमाणे आहे, माते समानच आहे. तुझे वचन मी कधीही खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून पार्वतीचे बोलणं पुढे ऐकण्यास न थांबता कुमार घोर अरण्यात निघून गेला. अंबेने त्याला पकडायचा खूप प्रयत्न केला, आटोकाट केला, पण आपल्या पुत्रवियोगाने मूर्छित होऊन अंबा धरणीवर पडली. कुमारा, मला पाना फुटला आहे, आता तो मी कुणाला पाजू, मला थोडा वेळ तरी येऊन भेट, तुझे दूध लोणी तरी घे, असे म्हणत ती सारखी रडू लागली. तेवढ्यात आकाशवाणीने कुमाराचे शब्द ऐकायला आले. माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री येईल तर ती 7 जन्मा विधवा होईल, आणि माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृतिका योगावर एखादा पुरुष येईल, तो 7 जन्मापर्यंत भाग्यवंत होईल, आणि स्त्री आणि 7 जन्मापर्यंत भाग्यवंत होऊन जगेल, आणि सरस्वती आणि लक्ष्मीची त्याच्यावर अखंड कृपा राहील. जो पण हा अध्याय ऐकेल त्याच्यावर सुद्धा लक्ष्मीची आणि सरस्वतीची अखंड कृपा राहील, त्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. तो पुरुष कोणीही असो, मग ही कथा कोणी पण ऐको, तरी माझी ही वाणी कायमची लक्षात ठेवावी. सर्व ऋषींनी कार्तिक स्वामींना परोपरीने विनवले. तुझी माता तुझ्या दर्शनाकरता अतिशय व्याकुळ झाली आहे, तिला एकदा जाऊन भेट. मग कार्तिक स्वामी पुन्हा एकदा वाराणसीला गेले आणि आपली माता शिवभवानीला भेटले. थोडे दिवस त्याच्याजवळ राहून त्यांना आनंद देऊन पुन्हा घोर अरण्यात तपस्यासाठी कायमचे निघून गेले. अशी ही कथा आहे. ही कथा ऐकली तर सर्व संकटे नाहीशी होतात. तर मित्रांनो, इथे 13वा अध्याय समाप्त झाला आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला हा कार्तिक स्वामीचा जन्माचा आणि शिवपार्वतीच्या विवाहाची ही कथा नक्की आवडली असेल. आवडली तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री महाकाल. कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कुठून, कोणत्या गावाहून माझी कथा ऐकत आहोत तर तुमच्या गावाचं नाव